आपल्यासोबत आहेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब. साहेब काय सांगाल? आज परत संजय राऊत असं बोलले की फडणवीस गेल्या 2.5 वर्षापासून चुकीच्या लोकांच्या संगतीने होते आणि त्याचा परिणाम एकूणच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर राजकारणावर झालाय. मला माहित नाही संजय राऊत कुठल्या आधारे बोलतात, पण मुळात संजय राऊतांनीच 2019 नंतर 2 वर्ष आम्हाला महाविकास आघाडी करायला लावली. मी अनेक वेळा हे बोलून झालेलं आहे की ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी युती केली होती, शिवसेना भारतीय जनता पक्षाची नैसर्गिक युती केलेली होती, ती युती 2 वर्ष खंडित करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं. उलट 2022 ला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती युती शिवसेना भारतीय जनता पक्षाची पुनर्जीवित करायचं काम केलं. म्हणजे उलट माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही शिवसेना ही जे 2-2.5 वर्ष संजय राऊतांच्या सांगण्यावरनं किंवा संजय राऊतांच्या मुळे जी काही या ठिकाणी वेगळ्या दिशेला गेली होती ती पुनर्जीवित करायचं काम 2.5 वर्षापूर्वी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं. आणि खऱ्या अर्थानं आता जी युती आहे शिवसेनेची भाजपची, ही खऱ्या अर्थानं 35 वर्षापूर्वी झालेली नैसर्गिक युती पुनर्जीवित झालेली आहे. त्यामुळे कोणाला कोणाची संगत आहे आणि कोण चुकीच्या संगतीत आहे हे संजय राऊतांनी स्वतः तपासून बघावं. लाडक्या बहिणींच्यामुळे महायुती सत्तेत आली आणि आता लाडक्या बहिणींचेच पैसे परत घेतात, त्यांची मतही परत द्या असे ते पुढे म्हणतात. संजय राऊतांना माहिती नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी मंजूर झाली त्या GR मध्ये, त्या मंजुरीमध्ये जी काही त्याच्यामधल्या बाबी आहेत त्याच्यामध्ये काय आहे की दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीला घेता येणार नाही. मग जर समजा काही तक्रारी आल्या की दुसरा लाभ घेत असताना अगोदरच ह्या योजनेचा बरंच लाभ घेतला आणि मग जर त्या मंजुरीच्या अटींचा कुठे शर्तभंग होत असेल तर ते तपासण्याचं काम सरकारचं आहे. तपासणी सुरू होईल, त्याच्यानंतर सरकारकडे त्याचा अहवाल येईल आणि सरकार योग्य निर्णय घेईल. आता ज्यांच्या पोटात दुखतंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांना करता आली नाही, ज्यांनी महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींकडे कधी पाहिलं नाही आणि महायुतीच्या सरकारनं ती योजना आणली, महिलांनी ती माझ्या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातल्या सगळ्या ती योजना स्वीकारली, ज्याला भरभरून पाठिंबा दिला, हे ज्यांना बघवत नाही ते आता अशा तांत्रिक गोष्टींवरती बोट दाखवून कुठेतरी महिलांमध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करतायत. हे अत्यंत चुकीचं आहे. नियमाला सोडून कुठलीही कृती हे सरकार बिलकुल करणार नाही. संजय राऊत थोडं असं म्हणतात की काय भाजप संजय राऊत भाजप तुम्ही धरताय आणि फडणवीस या पुढच्या कुठल्याच निवडणुका एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बरोबर लढणार नाही. अरे आमचं आम्ही बघू ना म्हणावं. महायुतीमध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कशा लढवायच्या हे माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा ची मंडळी एकत्र बसतील, खालच्या स्थानिक जिल्हा स्तरावरच्या विधानसभा क्षेत्र स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील. आमचं आम्ही ठरवू ना. आमच्या घरात तुम्हाला डोकून बघायची काय गरज आहे? तुम्हाला एवढा मोठा फटका, एवढी मोठी चपराक कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलेली आहे, त्यातनं आधी स्वतः सावरा म्हणाव. कशामुळं तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाकारलं ते शोधा आणि त्यातनं काहीतरी बोध घ्या म्हणाव. दुसऱ्याचा चांगला संसार चाललाय, त्या संसारात डोकून बघायची गरज संजय राऊतांना नाही. केंद्रात नितीश कुमार अस्वस्थ आहेत आणि जर सरकार अल्पमतात आलं तर इंडिया आघाडीचं सरकार येईल असा आशावाद संजय राऊतांनी पुन्हा व्यक्त केला. अहो, संजय राऊताचा एक शब्द खरा ठरत नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये मी परत तुम्ही माझे बाईट कितीतरी वेळा काढून बघा, मी अनेक वेळा आतापर्यंत 100 वेळा सांगून झालं, एक वाक्य संजय राऊत बोलल्याला खरं झालंय एवढं तुम्ही मला दाखवा. ते काही उगाच बोलतात हो. त्यांना जे वाटतं ते बोलतात. त्याचं कारण एकच आहे, तुम्ही माध्यमांचे प्रतिनिधी सकाळी 9 वाजता उठताना त्यांच्या दारात जाऊन उभं राहता आणि त्याला ते माईक दाखवत, त्याला ते तुमचा बूम दाखवता. मग ते बूम दिसला ते वाटेल ते बरं सुटतात संजय राऊत. संजय राऊत बोललेलं आजपर्यंत एकही बाब खरी ठरलेली नाही, भविष्यात सुद्धा खरी ठरणार नाही. केंद्रातलं जे गव्हर्नमेंट आहे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं ते भरभक्कम आहे.
त्यामुळे असे कितीही संजय राऊतांनी वल्गना केल्या तरी संजय राऊतांच्या पोकळ वल्गनांचं केंद्र सरकारच्या वरती, स्थैर्यतेवरती, बहुमतावरती तीळ मात्रही परिणाम होणार नाही. धन्यवाद साहेब. संजय राऊत यांची आजपर्यंत एकही गोष्ट खरी ठरलेली नसल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दिनकर जोरा, TV9 मराठी, पाटण, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.